राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय। तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसंच अकोला, अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे। बुधवारी विदर्भात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। गुरुवारी अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर राज्याच्या इतर भागात तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।